ये दोनों तरफ से क्या किया है ऐसा जाली जाली बांधा है इधर दोनों तरफ से और बीच में से सगळ्या रस्त्याने एकसारखीच फुलं आहेत बघा. काय वेगळं काय असं नाही. पाऊस आता सुरू झालेला आहे भरपूर. रेनकोट वगैरे काय आणलेलं नाही तरी आम्ही पूर्ण भिजण्याची शक्यता दाट आहे. आहे माझ्या पाठीमागे कुठे जंगली आले. मित्रांनो इथं असा विषय आहे की जर पाऊस जर चालू झाला तर तुम्हाला इथं आडोसा सुद्धा घावणार नाही कुठे लपायला. तुम्ही भिजून भिजून फार मुली चिंब होताल. त्याच्यामुळे तयारीत ये जावा. छत्री रेनकोट काय असेल ती घेऊन यायचं. ठेकी बेकी काय असतील ती. मित्रांनो आता आमचं लय अवघड होणार आहे विषय कारण की पाऊस चालू झालेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर. आता पाऊस पडणार आहे इथे आणि आम्ही काही रेनकोट घातलेला नाही, छत्री नाही, इथं आडोसा सुद्धा नाही. इथं 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 काहीतरी आडोसा तरी पाहिजे होता. लय जर पाऊस आला तर बसायला ते खाली. आता मोबाईल मध्ये लिटरभर तरी पाणी आता साठेल. इथून गेल्यानंतर मोबाईल आता डायरेक्ट नीट करायला टाकावं लागणार आहेत आमचे. आजूबाजूला फक्त आणि फक्त फुलं, गुलाबी आणि पांढरी हे बघू शकता. याच्या पलीकडे काही नाही. आणि हे कंपाऊंड. मित्रांनो आताशी आमच्या जीवात जीव आलेला आहे कारण की आम्हाला पुढे हे बघू शकता तुम्ही आम्हाला आडोसा दिसलेला आहे सुंदर असा. आता तिथे आमचं पावसापासून संरक्षण होणार आहे. तिथे आता गर्दी व्हायला लागलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला तिथे जाऊन जागा शोधणे गरजेचं आहे. हे आहे कास पठार बघून घ्या. आपल्याला वाटलं होतं काय काय असेल इथे. आपण बघा हे तळ आहे. त्याच्यापेक्षा मोठं महादेव माळ्याचं तळ आहे. ह्याच्यापेक्षा मोठं आपल्या महादेव माळ्याचं तळ आहे. कास पठारचं तळ आहे. तर आपण इकडे आलेलो आहे बघा. हे बघण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच या इथं. नाहीतर मग डोक्यातनं विषय काढून टाका. हा हे आहे कास पठारचं तळ. आणि हो काही फुलाची अशी झाडं आहे ती पूर्ण सगळीकडे अशी फुलाची झाडं आहे ती बघा. फुलंच आहेत सगळी पिवळी गुलाबी पांढरी. सुंदर असं तळ बघून घ्या तुम्ही. महादेव माळ्यात तळ रे. सुंदर असं तळ आहे. आणि हे बघा पर्यटक आलेले आहेत इकडे पण. आणि आजूबाजूला फक्त फुलं आहेत पिवळी गुलाबी पांढरी लाल. बरं आहे काय काय तुम्हाला काय वाटतंय? मला तर आपली एमआयडीसी आलेली ना तसं कास पठार वाटायला लागले. एमआयडीसी ला जागा आपण दिली ना वाटायला लागले कास पठार. तुमचा अनुभव सांगा कसा वाटतं इथं आल्याबद्दल? 100% मारा. एक कास पठारला आपण आलेलो आहे. 150 रुपये तिकीट काढलेलं आहे. काय तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे पूर्ण काठ असलं पास काय. तर मित्रांनो मग कसं काय वाटतंय तुम्हाला ही कास पठार बघून? एकदा आला जर पुन्हा येऊ नका कास पठारला. येऊच आधी व्हिडिओ बघा आमचा आणि त्याच्यावरून ठरवा यायचं का नाही यायचं. कारण काही तर काय आहे माहिती आहे बघण्यासाठी.
ते तुम्हाला दाखवलेलं ते तळ आणि हे बघा ही असली फुलं. मारहाण आहे नुसती. आणि सगळ्या पूर्ण असं पसरलंय आणि आत जाऊन देत नाही ती जास्त करून काय आणि उपयोग? सगळीकडे फक्त एकाच जातीची फुलं आहेत ती. हा. सगळीकडे एकसारखंच आहे, काय असं वेगळं काय नाही इथं. त्याच्यामुळं सांगा आता 150 रुपयामध्ये कसे कसे मजा वाटली तुम्हाला? आम्ही 150 रुपये वसूल झाली का नाही? पाठीमागचं तरी येईल. बघा हे आहे हे असं. आहे पूर्ण कासपठार. पूर्ण पठारावर हेच आहे असलंच. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय भेटणार नाही आणि ती तळ होत असलं ती बारका डबक. ती बेंडकुळ्या जी राहतात ना तिथे एक तळ आहे बेंडकुळ्यांसाठी आहे एवढं का? बाकी काय सुद्धा नाही. कुठं आहे तळ? ते नव्हतं का आता बिंडकुळच आहे का? हा बर. तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला एक कास पठार? तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आमच्या इथं MIDC त्यात सगळं बसले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, काय करायचं ते करा. कमेंट करून सांगा मला कसं वाटलं यावा का नाही कास पठारला. आणि तुम्ही येणार का नाही हे तुम्ही हे ठरवा. आम्हाला कमेंट करून सांगा. बघू शकता मित्रांनो किती लोक येत आहेत बघण्यासाठी कास पठार. शाळेची सहल ही सगळी येत आहे. एक लाईन करा चला, जाऊ दे त्यांना. चल ना. मित्रांनो हे बघू शकता कास पठार. इथून रस्ता आहे असा. कास पठारावरती आपण आलेलो आहोत आणि ह्या 2 नंबरच्या गेट मधून आपण चाललेलो आहे. तर बघूया आपण पुढे आपल्याला काय बघायला भेटणार आहे. आता सध्या तर आपल्याला फुले दिसत आहेत, फुले, आणि हा रस्ता आहे. तिकडं झाड तरी येते बरं का मोठी मोठी. इकडं काहीच नव्हतं. नाही पण तिकडं झाड बघा नव्हतं लगा. ही फुलं यायची अजून. काय नसतंय परत सगळे फुलं पडते. कुठली? अकॅडमी सोडून येणारे फिरायला बाकी सारखा म्हशी चरायला आपल्याकडे सगळं असलंच आहे. काय काय लोक सगळं असलंच आहे तरी आलो आपण. येत नाही आता इकडं. तर असा विषय आहे मित्रांनो, हे काय झालेलं आहे, याची वाढ झालेली नाही पावसामुळे. ती काय झालंय, हे मे मध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे फुलं सगळी संपून हा गेलेत. अवकाळी आणि पावसामुळे नंतर निघून गेलेलं आहे. नाहीतर मग भारी होतं बघण्यासारखं इथं. त्यामुळे आपण काय केलं, नाव भरपूर ठेवली आहे त्यांना, पण ते कसा विषय, आपलं टायमिंग रॉंग झालेलं आहे येण्याचं. तरी पाऊस नाही बाबा. पाऊस असता तर आलं. पुढच्या महिन्यात पहिल्यांदा सगळ्याला काळजी पडसाल हळूया. हा. तरी सुद्धा चला बाबा. तरी सुद्धा आम्ही परत येणार नाही. होय. मित्रांनो हे आलेलो आहे आपण कास पठारावर. हे खायला इथे भरपूर पिठलं भाकरी कशी आहे बघा. कशी म्हणजे काय रेट काय त्याचा? 70ला किती? एक भाकरी आणि 5 भाज्या. येणार सगळ्या भाकरीवर बघा. ठेवू का? 5 भाज्या घ्यायची का खायची का चव बघायची बघा चव कशी आहे ती. 5 भाज्या आहेत. 5 भाज्या. मला फोटो काढू दे. मी कास पठार आलो मला. हे ती आपल्याला व्हिडिओ बनवायच्यात असलं नाही का? हा चला आता पुढे जाऊया आपण लांब कुठतरी. गाडी खाल्लं जाणार पाहिजे तुम्ही. आणि बस मध्ये आपण बसलेलो आहे आता. मित्रांनो आपण आलेलो आहे काय कास लेक वर आलेलो आहे आपण. कास लेक, कास तलाव.
तर बघू शकता तुम्ही हा तलाव दूरपर्यंत असा पसरलेला समुद्रासारखा. मित्रांनो, हा जो पाठीमागे जो तुम्ही धबधबा बघताय हा वजराई धबधबा आहे. महाराष्ट्रातला 1 नंबरचा धबधबा आहे. तर मित्रांनो, एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगायची. थांबा गेला व्हिडिओ झाला. तर मित्रांनो, आपण ते कुठलं तर वजराई धरण आपण बघा. तर मित्रांनो, आपण वजराई धबधबा बघायला गेलो होतो आणि येताना काय झाला विषय माहिती आहे का? ते एक बारका आळीसारखा एक किडा आहे. ती आपल्या पायावर चढल्याला पण कळत नाही आणि ती हळू चावून रक्त पिऊन घेतोय बघा. तुम्हाला दाखवतो कसं झालंय बरा विषय. 1 मिनिट ते फोटोत राहू द्या, ते दाखवू द्या लोकांना. हो का मित्रांनो, हो का, ही असं रक्त काढतोय आणि पितोय. ती आळीसारखाच आहे पण खतरनाक आहे, रक्त पिऊन घेतोय रे. त्यामुळे काळजी घेत जावा. आपल्याला वाटतं काहीतरी काटोक पडलं असेल पायावर, एक लहान काडी, पण ती जळू आहे. त्याच्यापासून सावध राहा. त्याचा काय असा धोका नाही. आम्ही विचारलं त्या लोकांना, त्याचा काय धोका नाही जास्त, पण रक्त पिऊन घेतोय. काहीतरी तंबाखू काहीतरी लावावं लागते त्याला, असं काहीतरी विषय आहे. तर काळजी घ्या आपली इकडे आल्यानंतर. चला बाय. तर मित्रांनो, बघू शकता हो का, ही किडा आहे बघा, रक्त पिणारा किडा, जळू जळू नावाचा किडा आहे. असा आहे बघा, ही रक्त पियचं काम करतोय, दुसरं काय काम करतोय. इथं ते तोंड आहे तिथं. ह्याचं तोंड दाखवा कुठं आहे. खतरनाक प्राणी आहे बाबा. ही बघा, हो रक्त निघतंय अजून. दाखव हात पाय नाही तर तरी कसं वळवळ करतोय बघा. अजून रक्त काढलंय त्याने. हो का, ही जळून ही असला खेळू करून ठेवलाय. जीवदान दिलंय त्याला. दिसत बी नाही ती किडा. हे असलं किड आहे तर त्यामुळे सावधगिरी बाळगा. उन्हाळ्याच्या महिन्यात तुम्हाला आतापर्यंत ही कोणी माहिती दिली का नाही काय माहित नाही, पण ही माहिती लय महत्वाची आहे. कारण की लहान मुलं वगैरे घेऊन येत असतात, त्यावेळेस ही जळू तुम्हाला खेळू करून टाकल तुमच्या. आपण पुढे तिथे माणसांना विचारणार. आणि तंबाखू काहीतरी लावायला लागते वाटतं त्याच्यावर. ओके, असं काही धोक्याचं नाही एवढं, पण तरी काळजी घ्या.